नगरपालिकेच्या नाक्यावर निकाल हाती येऊ लागलेले आहेत। सावंतवाडीत एक धक्कादायक असा प्रकारचा निकाल दिसतोय। अपक्ष उमेदवाराच्या हातात सत्तेच्या चाव्या गेल्याचं चित्र आहे। दीपक केसरकरांना मोठा धक्का, सेनेला 7, काँग्रेसला 8 जागा। योगेश माने आपल्या सोबत आहेत। योगेश, पालकमंत्री दीपक केसरकरांना मोठा धक्का मानावा लागेल, कारण गेल्या निवडणुकीत नगरपालिकेच्या पाहिलं तर सावंतवाडीमध्ये 17 पैकी 17 ज्या होत्या त्या दीपक केसरकरांच्या नेतृत्वाखाली जागा आल्या होत्या। तेव्हा दीपक केसरकर अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि आता ते सेनेचे मंत्री आणि पालकमंत्री सुद्धा आहेत। सेनेला 7 जागा आल्या आहेत, काँग्रेसला 8, भाजपची 1 आहे तर अपक्ष 1। ह्याच्यामध्ये समजा भाजपची जरी सेनेकडे जागा मिळाली तर एका अपक्ष उमेदवाराच्या हातात पुन्हा ह्या सत्तेच्या चाव्या गेल्याचं चित्र सावंतवाडीमध्ये दिसतंय। जी अपेक्षा होती सेनेला इतक्या वर्षानंतर एक हाती सत्ता येण्याची किंवा पहिल्यांदा एक हाती सत्ता येण्याची, ते मात्र इथं सहजासहजी साकार होताना दिसत नाहीये। योगेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। याबद्दल आपण तज्ञ विश्लेषकांचं मत घेणारच आहोत। तुर्तास चंद्रपूरमधनं एक इक्वेशन समोर येते। सिंदेवाई नगरपालिकेत भाजपने सत्ता मिळवली आहे। 17 पैकी 11 जागा भाजपकडे आहेत, 5 जागांवर काँग्रेस विजयी आहे। त्यामुळे दोन्ही सत्ताधारी पक्षांचे वेगवेगळे निकाल समोर येताना बघायला मिळतात। तिकडे सावंतवाडीमध्ये अपक्षाच्या हाती सत्तेच्या चाव्या, तर इकडे चंद्रपूरमध्ये 17 पैकी 11 जागा ज्या आहेत त्या भाजपकडे आल्या आहेत। माधव भंडारी सरांकडे जाऊया। माधव भंडारी सर, चंद्रपूरमधल्या निकालावर तुमची कमेंट। चंद्रपूरमधला हा निकाल आम्हाला साधारणपणे अपेक्षितच होता, कारण त्या ठिकाणी आमचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराजजी अहिर आणि अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार या दोघांचाही चांगला संपर्क संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे, संघटनेची ताकद आहे आणि त्यामुळे हा निकाल अपेक्षित असा निकाल आहे। काही प्रमाणाची माहिती माझ्या हातात येते त्यानुसार सातारा जिल्ह्यात सुद्धा आम्हाला यश मिळायला लागलेलं दिसत आहे, कारण बहुधा पाटण आणि कराड ह्या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या याच्यात आमचे उमेदवार आघाडीवर आहेत अशी माहिती आताच माझ्याकडे आली। बरं, ठीक आहे। आपण जाऊया यदू जोशी सरांकडे। यदू जोशी सर, या निकालावर तुमचं विश्लेषण आणि खास करून मला सावंतवाडीबद्दल देखील तुम्हाला विचारायचं आहे, पण त्यापूर्वी या निकालावर विश्लेषण। चंद्रपूरमध्ये सुधीरभाऊंच्या मतदारसंघातल्या सिंदेवाई आणि बल्लारपूर या दोन नगरपालिका, म्हणजे सिंदेवाई तर नगरपंचायत आहे, तिथे दोन्ही बाबत सुधीरभाऊंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तिथे पहिला विजय मिळवून त्यांनी चांगली सुरुवात केलेली आहे। बल्लारपूरमध्ये त्यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। त्यामुळे एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपसाठी चांगली सुरुवात झाली असली तरी मेजर निवडणुका ज्या विदर्भात आहेत त्या अमरावती विभागात आहेत। तिथलं परत एक राजकारण वेगळं आहे। शिवसेनेचा 2-3 जिल्ह्यांमध्ये चांगला प्रभाव आहे, बुलढाणा, अकोला। त्यामुळे आता चंद्रपूरची सुरुवात ही काही विदर्भाचं पूर्ण चित्र स्पष्ट करणारी आहे असं मी मानत नाही। विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बीजेपीचा एक परंपरागत वोटर आहे, नेटवर्क आहे, दमदार लीडरशिप आहे। त्यामुळे चंद्रपूरमधला हा जो निकाल आहे हा अपेक्षित निकाल आहे। ठीक आहे, आपण देशपांडे सरांकडे जाऊया। देशपांडे सर, सावंतवाडीबद्दल तुम्हाला मला विचारायचं आहे। गेल्या वेळी क्लीन स्वीप होती 17 आउट ऑफ 17, आता मात्र कुठेतरी काटेकी टक्कर बघायला मिळते आणि अपक्षाच्या हातात सत्तेचं चाव्या गेल्या। काय नेमकं झालं, कशामुळे इक्वेशन फिरलं? मला वाटतं की 2005 साली नारायण राणे ज्यावेळेस शिवसेनेमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली शिवसेना अत्यंत कमजोर झाली होती आणि मुख्यतः जी लढत चालली होती तिकडे ती राष्ट्रवादी विरुद्ध नारायण राणे असा एक संघर्ष तिथे निर्माण झाला होता। त्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे नारायण राणे यांच्याशी संघर्ष करून राष्ट्रवादीच्या मध्ये असताना केसरकरांनी ही नगरपालिका कायम सातत्याने आपल्या प्रभावाखाली ठेवली होती। आता ते शिवसेनेत गेले आहेत आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे। तर मला वाटतं की आता नारायण राणेंनी मधल्या काही काळात ज्या निवडणुकांमध्ये त्यांना जो सेटबॅक बसला, त्या सेटबॅक नंतर त्यांनी आता तिथे नवीन बाहेरच्या लोकांना जी दुरावलेली होती त्यांना जवळ आणणे, राष्ट्रवादी जे केसरकर किंवा बाकी विरहित जे राष्ट्रवादी आहे त्या लोकांना एकत्र घेणे, असं त्यांनी एक नवीन समीकरण मांडलेलं आहे आणि त्याचा परिणाम मला वाटतं सावंतवाडीमध्ये दिसतोय। स्वाभाविकच सत्तेत असणाऱ्या लोकांनी आतापर्यंत गेल्या मंत्री झाल्यापासून जिल्ह्यासाठी काय केलं याचाही हिशोब मांडला जातो आणि शिवसेनेत असतानाच केसरकरांबरोबर असणारी काही मंडळी जी आता ते राष्ट्रवादीत असताना ते तिकडे गेल्यानंतर ते त्यांच्याबरोबर शिवसेनेत गेलेले नाहीयेत, तेही काही आज काँग्रेस बरोबर आहेत। तर त्याचा मला वाटतं की एकत्रित परिणाम आणि कुठेतरी अनेक वर्षाच्या सत्तेनंतर ही सगळी मंडळी केसरकर विरुद्ध सगळे असे एकत्र तिथे समीकरण झालेलं आहे आणि त्याचे परिणाम आता दिसते। काँग्रेस राष्ट्रवादी पण तिथे यावेळेस नुसती आघाडीच नाही तर एकजीवाने
लढतायत, एकदिलाने लढतायत अशी परिस्थिती प्रचाराच्या काळात तरी दिसत होती आणि निकालावरनं साधारणतः तसंच चित्र दिसतंय. ठीक ठीक. विजय चोरमारे सरांकडे आपल्याला जायचं आहे आणि त्यासोबत चित्रा वाघ आणि बांधव भंडारी सर देखील आपल्यासोबत आहेत. पण 2 अपडेट आपण घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्या तज्ज्ञांकडे जाऊया. 2 महत्वाचे अपडेट आहेत. पालघरच्या मोखाडा नगरपंचायतीवर शिवसेनेने एक हाती सत्ता मिळवली आहे. 13 जागी शिवसेनेने वर्चस्व मिळवलं आहे, 2 जागा राष्ट्रवादी तर 1 जागेवर काँग्रेस आली आहे. त्यामुळे पालघरच्या मोखाडा नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता बघायला मिळते. तिकडे साताऱ्यामध्ये दहिवडी पालिकेतनं काँग्रेसने अकाउंट ओपन केलेलं आहे, काँग्रेसचं खातं उघडलंय, काँग्रेस विजयी झाली आहे 17 पैकी 11 जागा. त्यामुळे 2 महत्वाचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते. सचिन सावंतजी, सावंतवाडीतला निकाल आणि साताऱ्यामध्ये देखील तुम्ही अकाउंट ओपन केलेले, दोन्ही निकालांवर तुमची प्रतिक्रिया? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की सावंतवाडीमध्ये म्हणजे मूलतः मी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर देखील आता थोड्या दिवसापूर्वी होतो आणि त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांची त्याचबरोबर तिथे माझं लोकांशी संपर्क आला. एक विरोधाभास लोकांना समोरासमोर दिसतोय, कारण केसरकरांकडे आज तिकडे मंत्रीपद आहे आणि पूर्वी राणे साहेबांची सत्ता त्या ठिकाणी होती आणि त्याच्यानंतर राणे साहेबांनी जो केलेला विकास आणि आता केसरकर काय करतायत याचं मूल्यमापन तिथली जनता करते आणि मला असं वाटतं त्या मूल्यमापनातनं हा झालेला निकाल आहे. आणि तिथले आमचे कार्यकर्ते, सावंतवाडीचे सगळे कार्यकर्ते, अतिशय आत्मविश्वास त्यांना होता की या वेळेचा निकालांमध्ये फरक दिसेल. याचं कारण असं की संपूर्णपणे म्हणजे आता तिथला कोळी समाज असेल किंवा इतरही समाज सगळे नाराज त्या ठिकाणी होते. मूलभूत जे विकासाची स्वप्न यांनी दाखवली होती ती देखील यांना पूर्त करता आलेली नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेने खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या सत्तेचा लाभ त्यांना भारतीय जनता पक्षाकडून मिळवता येत नाहीये, ही सत्य त्या ठिकाणी दिसते. त्यामुळे आता पुन्हा राणे साहेबांच्या वरती विश्वास सावंतवाडीच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्गातली जनता टाकते असंच चित्र तुम्हाला दिसून येईल. आणि राहता राहिला साताऱ्याच्या संदर्भातला विषय जो आता नवीन निकाल जो आलेला आहे, जसं देशपांडे साहेबांनी सांगितलं, चोरमारे साहेबांनी सांगितलं की तिथं मूलतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्येच त्या ठिकाणी हा सत्ता संघर्ष राहणार आहे आणि त्यामध्ये बऱ्याच अंशानं राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेच निकाल तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे. विजय चोरमारे सरांकडे जाऊया आणि त्याच्यानंतर आपण माधव भंडारींकडे देखील जाणार आहोत. सचिन सावंत जे म्हणाले तो मुद्दा की सत्तेतला जो सहभाग आहे त्याचा पूर्ण लाभ एका दृष्टीने शिवसेना घेत नाही आणि कुठेतरी त्याच्यामुळे असं रिझल्ट आपल्याला दिसायला लागले. काँग्रेसने फाईट बॅक केलंय सावंतवाडीमध्ये. चोरमारे सर, सावंतवाडीच्या निकालातलं महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती आणि शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढत होते. त्याचाही फटका केसरकरांना तिथं शिवसेनेला बसलेला असू शकतो. आणि केसरकरांची नेतृत्वाखाली अनेक वर्षे तर सत्ता होती, त्या सत्तेच्या संदर्भात तो एक लोकांच्या मनात असू शकतो, अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा असू शकतो. दुसरी गोष्ट अशी की नारायण राणे हे एक राजकारणातले महत्वाचे नेते आहेत. मतदारसंघाची मधल्या काळात विधानसभेनंतर जी पडझड झाली होती ती डागडुजी करण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी होत आहेत, हे संकेत या निकालातून मिळत आहेत असं मला वाटतं. ठीक आहे. आणखी आपण बोलूया. पण सर, नगरमधनं एक अपडेट येते आणि काँग्रेससाठी थोडीशी धक्कादायक आहे, कारण राधाकृष्ण विखे पाटलांना धक्का मिळालेला आहे. भाजपच्या ज्या आहेत ममता पिपाडा त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं समोर येते आणि त्याच्यामुळे आता हा एक प्रकारे राधाकृष्ण विखे पाटलांना धक्का. नितीन ओझा आपल्यासोबत आहेत. नितीन, काय अपडेट्स तिकडचे? अश्विन, राहता नगर परिषदेचा जर विचार केला तर राधाकृष्ण विखे यांचा तो बालेकिल्ला समजला जातो. यावेळेस नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडून देण्याचा ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस ममता पिपाडा जे आहेत, राजेंद्र पिपाडा जे राष्ट्रवादी होते, त्यांनी भाजपत प्रवेश केला आणि ते तिकीट मिळवलं. आता सध्याची परिस्थिती पाहता जी काही मतमोजणी झाली आहे त्यात ममता पिपाडा या भाजपच्या उमेदवार या आघाडीवर आहेत. म्हणजे जवळपास त्या विजयाच्या समीप असलं तरी असं परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे एकूणच हा एक राधाकृष्ण विखेंना हा धक्का मानावा लागेल की खाली नगरसेवक जरी काँग्रेसचे राष्ट्रवादीचे आले तरी नगराध्यक्षपद मात्र भाजपकडे जाताना दिसतंय. अश्विन, ठीक आहे. नितीन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणखी एक अपडेट आहे. जालन्यामधनं भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांना हा धक्का मानला जातोय. 5 जागा काँग्रेसकडे गेलेल्या आहेत. 17 पैकी 5 जागा काँग्रेसने मिळवल्या. राष्ट्रवादीचे 2 उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत. माधव भंडारींकडे जाऊया. माधव भंडारीजी, भोकरदनमध्ये का घडलं असं नेमकं? भोकरदनचं सगळं चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे. भोकरदनमध्ये पूर्वी सुद्धा सत्ता ही आघाडीकडे होती, स्थानिक आघाडीकडे होती. त्यामुळे तिथलं चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्याचं आपल्याला विश्लेषण करता येईल.
आत्ताचे जे निकाल आपल्या समोर येतात, विशेषतः सावंतवाडीचा निकाल जो आहे हो त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांची अँटी इन्कम्बन्सी हा एक फॅक्टर असू शकतो आणि त्याचबरोबर युती झाली नाही हा सुद्धा एक त्यातला कारण असू शकतं. सेना आणि भाजप ही जर युती झाली असती तर कदाचित सावंतवाडीचं चित्र वेगळं दिसू शकलं असतं. ठीक आहे ठीक आहे. आपण सचिन सावंत यांच्याकडे जाऊया. सचिन सावंतजी, 2 निकाल काही मिनिटांमध्ये, थोडी खुशी थोडा गम अशी स्थिती आहे ना काँग्रेससाठी. एकीकडे आपण बघतोय की काँग्रेसने 5 जागा मिळवल्या, राष्ट्रवादीचे 2 उमेदवार इकडे आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे राधाकृष्ण विखेंना धक्का बसतोय नगरमध्ये. तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या संदर्भामध्ये ते राहता नगरपालिकेमधले एकंदर परिस्थिती काय आहे हा मला वाटतं थोडासा विषय, कारण त्या ठिकाणी नगरसेवक बऱ्यापैकी काँग्रेसचे आलेले आहेत असंच आता मला जे विश्लेषण जे सांगितलं तिथल्या आपल्या प्रतिनिधीनं, तर त्यामुळे एकंदर काय पॉलिटिकल परिस्थिती झालेली आहे. आता खऱ्या अर्थानं अनेकदा असं होतं की नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये एक वेगळं मत लोकांचं असू शकतं आणि नगरसेवकाच्या निवडणुकांच्या मध्ये त्या ठिकाणी वेगळा निकाल असू शकतो. तर मला असं वाटतं की एकंदरच त्याच्यामुळं विखे पाटलांना विरोधामध्ये मतदान आहे असं त्या ठिकाणी मला वाटत नाही. अनेकदा असे प्रकार झाले. मागच्या वेळेस ज्यावेळेस थेट निवडणुका झाल्या होत्या नगराध्यक्ष पदाच्या, त्यावेळेस लातूरला म्हणजे सर्व नगरसेवक जवळपास 2/3 बहुमत काँग्रेसचं असताना तिथे जनार्दन वाघमारे निवडून आले होते काँग्रेसच्या विरोधात. तशीच परिस्थिती परळीमध्ये झाली होती. अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर प्रभावी किंवा स्थानिक पातळीवर चांगल्यापैकी त्याचं वजन असणारा असला तर त्याचा फायदा त्या पक्षातून लढतात त्यांना होतो. आता ज्यांचा उल्लेख केला नगरमध्ये, आपण राहत्याचा उल्लेख केला, हे राष्ट्रवादीमधून पूर्वी होते, त्यांना भाजपने आता उमेदवारी दिलेली आहे. त्याचा फायदा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झाला तरी खाली संख्याबळ काय राहणार हा एक वेगळा विषय राहणार आहे. मला वाटतं की त्या दृष्टीने वेगवेगळे कौल येतील आणि एक साधारणतः लोकांच्या मनातला नगराध्यक्ष म्हणूया आपण. लोक निवडून देता की तुम्ही पाटील त्यानंतर तडजोडी करता, घोडेबाजार भरवता, यावेळेस आम्ही ठरवू नगराध्यक्ष कोण असेल, या पद्धतीने लोकांचा मला वाटतं मतदानाचा कौल येतोय. नाही, दुसरं याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की सर, मी येतो तुमच्याकडे, पण 2 अपडेट आपल्याला आधी घ्यावे लागतील. गडहिंग्लज आणि दुधनी मधले अपडेट येत आहेत. गडहिंग्लज नगरपालिकेवर जनता दलाकडे 11 जागांवर त्यांनी विजय मिळवला, त्यांच्याकडे सत्ता आलेली आहे. जनता दलाच्या स्वाती कोरी नगराध्यक्षपदी विराजमान होताना बघायला मिळतात. तर तिकडे आणखी एक अपडेट आलेला आहे, त्यानुसार सोलापूरमध्ये दुधनी नगरपालिकेत सिद्धराम मेहत्रे, मोठा धक्का. चर्चेत राहिलेली निवडणूक होती. दुधनी नगरपालिकेत गेल्या 50 वर्षामध्ये पहिल्यांदाच सत्ता पालट बघायला मिळतोय. हा, बोला सर. याच्यामध्ये जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि जे मोठ्या नेत्यांचे समर्थक आहेत, जसं राधाकृष्ण विखे पाटलांचे समर्थक आहेत, ते आता पिछाडीवर आहेत. असा धक्का अनेकांना महाराष्ट्रामध्ये बसणार आहे. कारण असं आहे की आपल्या कानाखाली राहील, आपल्या खांद्याखाली राहील, आपल्या पंखाखाली राहील असा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार द्यायचा म्हणजे मग तो पुढे आमदारकीच्यासाठी आपल्याला चॅलेंज राहू शकणार नाही किंवा त्याचं एक प्रश्न म्हणून वेगळं निर्माण होणार नाही आपल्या मतदारसंघामध्ये. अशा बऱ्याच आमदारांनी आपल्या मतदारसंघातल्या लोकांना नगराध्यक्ष पदाचं उमेदवारी दिली आणि त्याच्या विरोधामध्ये त्या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या, लोकप्रिय असलेल्या व्यक्तीला विरोधी पक्षांनी उमेदवारी दिली. त्यामुळे असे निकाल येताना आपल्याला अनेक ठिकाणी दिसणार आहेत. ठीक आहे, आपण विजय चोरमारे सरांकडे जाऊया. चोरमारे सर, आता जे 2 निकाल आलेले आहेत त्याच्यावर तुमची कमेंट. सुरुवातीला मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं गडिंग्लजच्या निकालासंदर्भात आपल्याला बोलावं लागेल. म्हणजे देशातला निकाल म्हणून त्याचा महत्त्वाचं अशासाठी लक्षात घ्यायला लागेल तर जनता दलाकडे तिथली सत्ता आलेली आहे. तो जनता दल देवेगौडांचा जनता दल आहे, म्हणजे जनता दल युनायटेड नव्हे, जनता दल सेक्युलर. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आहेत स्वाती कोरिया, त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि तिथं जनता दलाचं बहुमत आलेलं आहे. तिथं शिवसेना भाजपची युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढत होता आणि काँग्रेस अगदी फुटकळ 2-4 जागावर, 1-2-3 जागावर काँग्रेसचे उमेदवार होते. तिथं काँग्रेस तिथं लढतीत नव्हती. तर महत्वाचं म्हणजे जनता दलानं, श्रीपतराव शिंदे हे अगदी मृणालताई गोरेंच्या पासून अगदी जुन्या काळातले, जुन्या पिढीतले जनता दलातले आणि त्या पक्ष न बदललेले जनता दलात अखंडपणे, अर्थात वेळोवेळी राजकीय तडजोडी स्थानिक पातळीवर त्यांनी केल्या असतील. स्वाती कोरेंनी अगदी जनता दलाच्या असल्या तरी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला ते शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात होत्या. म्हणजे ते अगदी हार्डकोर सेक्युलर आणि डाव्या विचारावर श्रद्धा असं काही समजण्याचं कारण नाही. पण पक्ष म्हणून तिथली सत्ता जनता दलाकडे आलेली आहे आणि मला वाटतं जनता दलाला राज्यातली असली ही एकमेव नगरपालिका किंवा सत्ता असलेलं स्थानिक स्वराज्य संस्था असू शकेल असं मला वाटतं. ठीक, आणखी एक अपडेट आलेला आहे पलूसमधनं, तो आपण घेऊया. काँग्रेसने सत्ता मिळवली आहे पलूसच्या नगरपालिकेमध्ये.
एकूण 16 पैकी 12 जागा या काँग्रेसच्या खात्यामध्ये गेलेल्या आहेत. सचिन सावंत, निकाल अपेक्षित होता पलूसचा? निश्चितपणे म्हणजे खऱ्या अर्थानं सांगलीमध्ये पतंगराव कदमांचं एकंदरच आणि त्याचबरोबर प्रतीक पाटील आणि दादांचे आता तर मला असं वाटतं की जन्मशताब्दी वर्ष देखील आहे आणि एकंदरच त्या ठिकाणी काँग्रेसना सत्ता बऱ्यापैकी सांभाळलेली आहे. तिथलं जनसंपर्क अतिशय चांगला दांडगा आहे आणि हा असा निकाल अपेक्षित होताच. पण त्याचवेळी मात्र सोलापूरला जे झालेलं आहे ते आपण बघतोय. दुधनी नगरपालिकेवर भाजपचा उमेदवार जिंकलेला आहे. 50 वर्षानंतर सत्ता पालट झालाय. तिकडे मग असं एकदम टर्न अराउंड का झालंय? नाही, आता ह्या संदर्भातली माहिती ती निश्चितपणे घ्यावी लागेल कारण सोलापूरमध्ये मेत्रेंचा तो त्या ठिकाणी मतदारसंघ आधीचा आहे आधीपासूनचा. त्यामुळे कदाचित काय झालेली आहे परिस्थिती याची माहिती घ्यावी लागेल. ठीक आहे, माधव भंडारी सरांकडे जाऊया. माधव भंडारी सर, तुमच्याकडे मी येणारच आहे पण तत्पूर्वी आणखी एक अपडेट. पाथर्डी नगरपालिकेत भाजपचं कमळ फुललेलं आहे. 17 पैकी 12 जागी भाजप तर 5 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी जी आहे ती जिंकलेली आहे. 2 चांगल्या बातम्या भाजपसाठी. माधव भंडारी सर, तिकडे पाथर्डी तर इकडे दुधनीमध्ये देखील तुम्ही 50 वर्षानंतर सत्ता पालट केल्या, काय म्हणाल? दुधनीमध्ये सत्ता पालट करण्यामध्ये आम्हाला पूर्वी कधी यश आलं नव्हतं. जरी खरं असलं तरी दुधनीमध्ये आमची ताकद आहे. आमचं काही ना काही लोक पूर्वापार निवडून येत असत. यावेळेला मात्र तिथे पूर्ण सत्ता पालट करण्यात आम्ही यशस्वी झालो आणि निश्चितच एक आनंदाची बातमी आहे. सिद्धराम मेत्रेंचं राजकारण, त्यांचा आम्ही विधानसभेतही पराभव केला होता एकदा. यावेळेला दुर्दैवाने विधानसभेत आम्हाला ती राखता आलं नव्हतं. पण आता मात्र सिद्धराम मेत्रेंच्या राजकारणाला त्या ठिकाणची स्थानिक जनता कंटाळलेली आहे, हे या मतपेटीमधून आपल्याला दिसून आलं. पाथर्डीचा निकाल सुद्धा साधारणपणे आमच्या अपेक्षेनुसार आहे. ठीक आहे, देशपांडे सरांकडे जाऊया. देशपांडे सर, भाजपच्या दृष्टीने दोन्ही निकाल आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहेत. तुम्ही कसं बघताय या दोन्ही निकालांकडे? नाही, भंडारी साहेब म्हणाले ते बरोबर आहे की सिद्धराम मेत्रेंच्या विरुद्ध मागच्या विधानसभेमध्ये भाजपाने ते जिंकली होती विधानसभा निवडणूक. त्याच्यामुळे भाजपाचं तिथे अस्तित्व आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही पॉकेट्स आहेत भाजपाचे, विशेषतः त्या भागामध्ये, पलीकडच्या भागामध्ये, कर्नाटकच्या सीमेवरच्या भागामध्ये, तिकडे मला वाटतं त्याचा फायदा त्यांना झालेला आहे कारण तिथे भाजपाची बऱ्यापैकी शक्ती आहे. दुसरं, एक मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे त्या नगर परिषदेमध्ये 17 पैकी 15 जागा काँग्रेसच्या होत्या आणि असं वर्षानुवर्ष होतं. तिथे विरोधकांचं अनेकदा खातंही नाही उघडलेलं. तर अशा परिस्थितीमध्ये एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होतो आणि दुसरं थेट निवडणुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस लोकांना एक स्थानिक आपल्या गल्लीतल्या उमेदवारापेक्षा सुद्धा शहराचा उमेदवार म्हणून निवडण्याची संधी मिळते. 2 मतदान करता येतात. नगरसेवक आपला जवळचा आणि शहराच्या दृष्टीने चांगला असणारा उमेदवार हा अध्यक्ष, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मतदान होतं. असं मतदान तुम्हाला दिसेल की बहुमत एका पक्षाकडे आणि नगराध्यक्ष वेगळा, म्हणून त्याच लोकांनी केलेलं मतदान आहे. तर मला वाटतं ह्या पक्षातही त्याचा डेफिनेटली फायदा होऊ शकतो. देशपांडे सर, एक मोठी अपडेट तुम्हाला सगळ्यांना देतो. बीडमधनं येते. परळी नगर परिषदेत राष्ट्रवादीने आतापर्यंत 6 जागा जिंकल्या. 33 पैकी 6 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवलेला. अजूनही भाजपने अकाउंट ओपन केलेलं नाहीये. चित्रा वाघ आणि माधव भंडारे दोघेही आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला चित्रा वाघांकडे जाऊया. चित्रा वाघ, अपेक्षित होतं? हो, निश्चितपणे अपेक्षित होतं हे की ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी परळीचा जो विकास केलेला आहे, जी नगरपालिकेत कामं केलेली आहेत आणि विशेषतः म्हणजे स्थानिक प्रश्नांवरतीच या जे मुद्दे आहेत ते लढवले जातात. मी स्वतः तिथं परळीला जाऊन आले. त्यावेळेला सगळेच मोठे मोठे मंत्री आणि खासदार सगळ्यांनी तिथे तळ ठोकून तिथे बसलेले आहेत. ज्या पद्धतीने मतांचा जोगवा मागितला जातं म्हणजे फार माझ्यासाठी पण धक्कादायक ते होतं की अगदी घरातल्या लहान मुलांना घेऊन रडून तिथे सगळ्यांना सांगणं आणि असा सगळा प्रकार मी तिथं पाहिला. परंतु निश्चितपणे तिथे प्रगती ज्या पद्धतीने झाली आहे, धनंजय मुंडेंनी तिथे केली आहे, त्याच्यामुळे परळीमध्ये तर आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितपणे आमचा विजय तिथे होईल. ठीक आहे, माधव भंडारींना विचारूया. माधव भंडारी, सध्याचं चित्र बघता भाजपचं असं का होतंय असं वाटतं आपल्याला? नाही, अजून तर या फक्त 6 जागांचाच निकाल आहे. जेव्हा किमान निम्म्यापेक्षा जास्त जागांचे निकाल येतील तेव्हा आपण काहीतरी निष्कर्षावरती येऊ शकू. ठीक आहे, माधव भंडारींनी सध्या सेम बोला. आपल्या तिकडच्या रिपोर्टरने ज्यावेळेस ग्राउंड रिपोर्ट दिला त्यावेळेस सांगितलं होतं त्यांनी स्पष्टपणे की
परळी शहर जे आहे ते गोपीनाथ मुंडे यांचं राष्ट्रीय राजकारणात असेल, राज्याच्या राजकारणात असेल, मोठं स्थान राहिलं असलं तरी परळी शहराचा कौल अनेकदा बदलत गेलेला आहे. आणि आता विशेषतः जे गोपीनाथ मुंडे यांचे एक अत्यंत निकटचे सहकारी म्हणून ओळखले जायचे ते माजी नगराध्यक्ष, मला वाटतं सामत की काय त्यांचं नाव आहे, तर ते सुद्धा मला वाटतं धनंजय मुंडे यांच्या बरोबर आहेत. तर त्याचेही परिणाम मला वाटतं साधारणतः तिकडच्या निकालावरनं दिसत आहेत आता तरी. पण माधव भंडारी म्हणाले तसे सुरुवातीचा कौल आहे, अजून पूर्ण निकाल यायचे आहेत, परंतु तिथे राष्ट्रवादीचं पारडं जड आहे हे मात्र प्रचारात निश्चितपणे जाणवत होतं. ठीक आहे, विजय चोरमारे सरांकडे जाऊया, पण त्याच्या आधी आपण पुन्हा एकदा चित्राताईंकडे जाऊया. चित्राताई, माधव भंडारीने सध्या सावध भूमिका घेतलेली दिसते. तुम्हाला 33 पैकी कितीचा कॉन्फिडन्स वाटतोय? नाही, आम्ही तिथे जे सांगितलंय की आम्ही भावनेवरती तिथं राजकारण नाही, तर प्रत्येक वेळेला म्हणजे ज्या पद्धतीनं तिथं प्रचार चाललेला आहे विरोधकांचा, तर त्यावेळेस सगळ्या ठिकाणी भावनेवरती राजकारण चालत नाही. लोकांना ही प्रगती हवी आहे आणि प्रगतीची जर कास धरायची असेल, प्रगती करायची असेल परळीची, तर निश्चितपणे धनंजय मुंडेंना साथ दिली पाहिजे. अशा प्रकारचं एक जनमत मी स्वतः तिथे सभेला गेली असताना मला स्वतःला जाणवलंय. सुरुवात तर फार चांगली झाली आहे, जसं मी मगाशी म्हटलं तसं ओव्हर कॉन्फिडन्सगिरी आमच्यात नाही, अति आत्मविश्वासाने मी सांगत नाही, परंतु मला खात्री आहे की बऱ्यापैकी यश म्हणजे परळीची नगरपालिका जी आहे ती राखण्यात आम्हाला यश मिळेल असा मला विश्वास अजूनही वाटतोय. ठीक आहे, आपण विजय चोरमारेंकडे जाऊया. विजय चोरमारेजी, आपण राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन्ही प्रतिनिधींचं या संदर्भातलं मत बघितलं. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी तिकडे घडलेल्या होत्या त्या बॅकग्राऊंडला आत्ताचा हा निकालाची सुरुवात तुम्ही कसं बघताय? खरं तर मला माधव भंडारी म्हणतात ते जास्त योग्य वाटतं की आपल्याला अजून निकाल वाट बघावी लागेल. 33 मधल्या फक्त 6 जागा आहेत. जर तिथं 15 पर्यंत काही आकडा असता तर आपल्याला म्हणता आलं असतं की आघाडी घेतली, पण एवढ्या छोट्या संख्येवरून निष्कर्ष काढणं एवढ्यात योग्य नाही, कारण बाकीचे ट्रेंड सुद्धा आपल्या हातात नाहीत अजून. तिथले ते ट्रेंड्स असते तरी सुद्धा काही अंदाज बांधता आला असतं, पण केवढ्या 6 जागावरून आपल्याला नाही अंदाज बांधता येणार तिथला. ठीक आहे, यदू जोशी सरांकडे जाऊया. यदू जोशी सर, आत्ताचा जो कल आपल्या समोर येतोय त्यानुसार भाजप 3, शिवसेना 3, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 4 आणि स्थानिक आघाडी 1 असं ओव्हरऑल चित्र आहे. आणि परळीचं जर परळी सेंट्रिक आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीने भगवानगड आणि ते सगळं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इमोशनल फॅक्टर त्याच्यामधला, पण त्या बॅकग्राऊंडला आत्ता जो निकाल समोर येतोय तुम्ही कसं बघताय? सध्याच्या परिस्थितीत तरी ॲडव्हान्टेज धनंजय मुंडे म्हणावं लागेल. त्यांनी ज्या पद्धतीने प्रचारामध्ये स्वतःला झुकून दिलं या ठिकाणी, आणि एकीकडे मुंडे साहेबांच्या भावनिक मृत्यूनंतरचं भावनिक राजकारण विरुद्ध धनंजय मुंडे अशी जी लढत झाली, त्या लढतीमध्ये धनंजय मुंडेंनी सध्या तरी पंकजाताईंवर मात केलेली दिसते आहे. हा जो निकाल आहे हा केवळ परळीपुरता मर्यादित नाही आहे, कारण हा बीड आणि मराठवाड्यातल्या एकंदरीतच एका मोठ्या समाजावर परिणाम करणारा देखील निकाल राहू शकतो. तसंच भाजपा अंतर्गत पंकजा मुंडे यांचं स्थान हे त्यांचे पक्षांतर्गत असलेले विरोधक त्यांना घेरण्याची एक नामी संधी देखील मिळेल जर समजा परळीमध्ये त्यांचा पराभव झाला तर. त्यामुळे केवळ परळीच्या नाही तर राज्याच्या संदर्भात देखील परळीचं महत्त्व फार अधिक आहे आणि त्यामुळे या निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे. आणि हे जे माझ्या दृष्टीनं तर परळीचा निकाल हा पंकजा मुंडे यांच्यासाठी एक दिव्य आहे, तर ते कसा पार करतात हे महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. आपण देशपांडे सरांकडे जाणारच आहोत. देशपांडे सर, जसं यदू जोशी म्हणतात की सध्या तरी ॲडव्हान्टेज धनंजय मुंडे अशी स्थिती आहे, इथून पुढे आणखी काही जागा देखील बाकी आहेत, मात्र आत्ताच्या घडीला कुठेतरी राष्ट्रवादीचा अपर हँड आपल्याला दिसतं? नाही, निश्चितच आहे. मगाशी मी म्हणाल त्यामुळे प्रचारामध्ये एक साधारणतः चित्र दिसत होतं, त्याप्रमाणे ही नगर परिषद राष्ट्रवादीकडे जाऊ शकते असं चित्र होतं. आताच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये 6 जरी जागांचे निकाल आले असले तरी भाजपाला एकही नाही, हाही महत्वाचा घटक आहे. आणि मला वाटतं की हा एकूण एक नूर दाखवतो त्या मतदानाचं कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे. परंतु त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी जे मतदान झालेलं असेल ते मतदान कसं झालंय, कारण हे वेगवेगळे कौल असू शकतात, तर तेही मतदान म्हणजे दोन्ही विचार करताना दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मला वाटतं की राज्याच्या निवडणुकीवर लगेच राज्यावर परिणाम होणार नाही, कारण अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला नगराध्यक्ष पडलेला आहे, त्याच्यामुळे काही राजकारण लगेच बदलेल किंवा त्याच्यामुळे समीकरण बदलेल असं काही मला वाटत नाही. ठीक आहे, आणखी एक अपडेट आलेला आहे तो घेऊया. तुळजापूरमधनं राष्ट्रवादीने सत्ता मिळवलेली आहे तुळजापूरच्या पालिकेमध्ये. उस्मानाबादमधली मोठी अपडेट, तुळजापूर पालिकेवर राष्ट्रवादीने आपली सत्ता मिळवली आहे. तर तिकडे दापोलीमध्ये त्रिशंकू स्थिती दिसते, मात्र शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष आहे
दापोलीमध्ये 17 पैकी 7 जागांवर शिवसेनेने विजय मिळवलेला आहे. सेना 7, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 4 आणि भाजपला 2 जागांवर यश मिळताना बघायला मिळतं. तर सिंधुदुर्गमधला देवगड नगरपालिका काँग्रेसच्या हाती गेलेली आपल्याला बघायला मिळते. 17 पैकी 17 जागांवर काँग्रेसने विजय मिळवलाय. क्लीन स्वीप, भाजपच्या गडाला खिंडार. नितेश राणेंचा इकडे वरचष्मा आपल्याला बघायला मिळतोय, करिश्मा बघायला मिळतोय. देवगड शिवसेना 1, भाजप 4, अपक्ष 1, राष्ट्रवादी 1, काँग्रेसच्या 17 पैकी 17 जागांवर इकडे विजय बघायला मिळतोय. सचिन सावंत यांच्याकडे जाऊया. सचिन सावंत, अपेक्षित होतं एवढा ब्रेकथ्रू तुम्ही मिळवाल? मगाशी मी सांगितलं की आज सिंधुदुर्गच्या जनतेला राणे साहेबांची गरज भासते. कारण एकंदरच ज्या प्रगतीचं म्हणजे आज बघायला गेलं तर जीडीपीच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण तर त्या जिल्ह्याचा जीडीपी जरी बघितला तरी तो राणे साहेबांनी फार अधिक ठेवला होता. आणि त्यामुळे आपण कुठले तरी सिंधुदुर्गाकडे दुर्लक्ष होतंय शासनाचं ही भावना तर होतीच. आणि स्थानिक त्यांचं जे नेतृत्व तिकडे आहे तिथल्या नेतृत्वाच्या म्हणजे सत्तेमधल्या नेतृत्वाच्या विरोधामधला हा निकाल निश्चितपणे आहे. आणि एक आम्हाला पुन्हा कोकणामध्ये काँग्रेस पक्ष बळकट होताना आम्हाला दिसतोय, त्याचं समाधान आहे. ठीक आहे, आपण विजय चोरमारे सरांकडे जाऊया. चोरमारे सर, जे म्हणतात सचिन सावंत नारायण राणेंना पुन्हा एकदा एक नवी उभारी देणारे असे निकाल आपल्याला म्हणता येतील? कारण आपण बघतोय की ज्या पद्धतीने काँग्रेसने जे आहे तिकडे मुसंडी मारली. साहजिक आहे, कुठल्याही राजकीय नेत्यासाठी अगदी छोटासा विजय सुद्धा त्याच्यासाठी असा बूस्ट ठरू शकतो. कारण नारायण राणे ज्या पद्धतीनं गेली काही वर्षे सातत्यानं पराभवांचा सामना करत आहेत त्या तुलनेत असे छोटे छोटे विजय आणि त्यातही पुन्हा त्यांच्या प्रभाव क्षेत्रातल्या या नगरपालिका तिथं मिळणारा विजय ही त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. पुढच्या वाटचालीसाठी त्यांना उभारी घेऊन पुढचं राजकारण करण्यासाठी आणि पुन्हा राज्याच्या राजकारणात ताकद मिळण्यासाठी दोन्ही दृष्टीने हे निकाल महत्त्वाचे आहेत. आणि दुसरा एक घटक मला वाटतं सिंधुदुर्गच्या राजकारणाचा विचार करताना घेतला पाहिजे की मागच्या काही वर्षामध्ये विशेषतः नारायण राणे यांच्या काँग्रेसमध्ये जाण्यानंतर तिथे 3 साधारणतः तिरंगी लढती होत होत्या. एक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. आता राष्ट्रवादीमधून ज्यावेळेस केसरकर बाहेर पडले आणि त्यांचं केडर संदेश पारकरांचं जाणं येणं असेल याच्यामुळे राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये कमकुवत झालेली आणि त्याचाही फायदा काँग्रेसला तिथे मिळालेला आहे. म्हणजे काँग्रेसला आता राष्ट्रवादी कमकुवत होणं आणि शिवसेने सरळ सरळ शिवसेना विरुद्ध काँग्रेस असं परत ते त्या दिशेने मला वाटतं की सिंधुदुर्गचं राजकारण चाललेलं आहे आणि त्याचाही कुठेतरी परिणाम या निवडणुकीच्या निकालामध्ये दिसतोय. ठीक आहे, एक आपल्याला आपण अपडेट घेऊया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. नगराध्यक्ष पद नगरसेवकांमधलं निवडलं जाणार आहे. शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला गड कायम राखलेला आहे. 17 पैकी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 10 जागा मिळाल्या. ही एक अपडेट होती. पुन्हा एकदा आपण देवगडच्या निकालाकडे जाऊया. माधव भंडारी आपल्यासोबत आहेत. माधव भंडारीजी, देवगडमधला हा निकाल तुमच्यासाठी कसा होता? अपेक्षित, अनपेक्षित, काय सांगाल? देवगडचा हा निकाल काही प्रमाणात अनपेक्षित आहे, परंतु विधानसभा निवडणुकांपासूनचं जे तिथलं सगळं वातावरण आहे ते जर लक्षात घेतलं तर विधानसभा निवडणुकांशी सुसंगत असाच हा निकाल अजूनही राहिलेला आहे. बरं. आणि आपण जे आता दाखवत आहे त्याच्यामध्ये देवगडच्या 17च्या 17 जागा काँग्रेसने जिंकलेल्या दिसत नाहीत. देवगड ही नगरपंचायत होती, त्यामुळे नगराध्यक्ष हा आता निवडला गेला नाही, तो नंतर निवडला जाणार आहे. त्या ठिकाणी भाजप, सेनेला आणि अपक्ष राष्ट्रवादीला सुद्धा काही जागा मिळालेल्या आहेत असं दिसतंय. तरी सुद्धा हा निकाल अपेक्षेनुसार नाही एवढं खरं आहे आणि आम्हाला त्याची कारणं शोधावी लागतील. ठीक आहे, उस्मानाबाद मधला एक अपडेट येतोय. भूम नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा विजय मिळवलेला आहे. भूम नगरपालिकेत राष्ट्रवादीची बाजी आपल्याला बघायला मिळते. 17 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. सध्याचं चित्र आपण बघतोय. भाजप 3, शिवसेना 3, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 5, स्थानिक आघाडी 2. पुन्हा एकदा यदू जोशी सरांकडे जाऊया. यदू जोशी सर, आतापर्यंतचे निकाल, देवगडमधलं खास करून झालेला टर्नअराउंड आणि आता उस्मानाबादचा निकाल, काय सांगा? कोकणमध्ये राणे फॅक्टर दिसतोय हा आतापर्यंतच्या निकालाचा एक निष्कर्ष म्हणता येईल. आणि राणे यांचा मागच्या वेळी जो पराभव झाला त्या पराभवापासून त्यांनी धडा घेतला आणि आपण कुठे चुकलो त्या उणिवांचा शोध घेतला आणि परत एकदा कार्यकर्त्यांमध्ये जाऊन ते उभे राहिले. त्याचा एक चांगला परिणाम दिसतोय. दुसरं म्हणजे शिवसेनेमध्ये तिथे अंतर्गत गटबाजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये होती. जी शिवसेना एकदा भगवा आणि जय भवानी जय शिवाजी म्हटलं म्हणजे एकत्र दिसतो, तसं चित्र काही 3-4 नगरपालिकांमध्ये नव्हतं. आणि सहानुभूतीची जी काही बाजू होती ती राणे यांच्या बाजूने जाणारी होती सहानुभूती.
तर त्या पद्धतीनं विचार केला तर राणेंचा कमबॅक मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये झालेला आहे असं म्हणता येईल. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 2 जिल्ह्यांचा विचार केला तर. आणि मला मराठवाड्यामध्ये ज्या निकाल येत आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा वर्चस्व दिसतोय. बरं. तर राष्ट्रवादीचा वर्चस्व असण्याचं कारण की भाजप आणि शिवसेनेची बऱ्याच ठिकाणी युती नव्हती, त्याचा मोठा फटका हा सत्तारूढ पक्षाला बसलेला आहे. विदर्भातले निकाल अद्याप यायचे आहेत, परंतु विदर्भामध्ये तिथल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांपेक्षा तिथले जे नेते आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा पणाला आहेत. मग ते अरुण अडसड असोत, सानंदा असोत, यांचा एक फीडबॅकची प्रतीक्षा आहे. ठीक आहे. आणखी आपण या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत, खास करून राणेंचं कमबॅक याच्याबद्दल देखील आपल्याला विचारायचं आहे अभय देशपांडे सरांना. मात्र भुजबळांच्या अनुपस्थितीचा इकडे राष्ट्रवादीला मोठा धक्का बघायला मिळतोय, कारण शिवसेनेने नांदगाव मनमाड पालिकेमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. तर येवल्यात मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. काही प्रमाणात राष्ट्रवादीला धक्का. साताऱ्यामध्ये पाटण पालिकेमध्ये राष्ट्रवादीने सत्ता मिळवलेली आहे. 17 पैकी राष्ट्रवादीच्या खात्यात 13 जागा गेल्यात. 2 जागी भाजप, 1 जागी शिवसेना विजयी. 2 मोठ्या अपडेट येत आहेत आपल्याकडे आणि त्याच्यासोबतच नाशिकमधली आणखी एक अपडेट आपली आलेली होती, नांदगाव आणि येवला या ठिकाणची. आणि आता किरण डगळे नगराध्यक्षपदासाठी सेनेचे किरण डगळे आघाडीवर आहेत. चित्रा वाघ राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत. चित्राताई, उत्तर महाराष्ट्रातल्या खास करून नाशिक आणि त्या पट्ट्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. छगन भुजबळांच्या बॅकग्राऊंडला त्यांचं एकूणात पुढचं सगळे वाटचाल या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीला कुठेतरी धक्का बसलाय का भुजबळांच्या अनुपस्थितीचा? निकाल काय सांगतोय? निश्चितपणे उत्तर महाराष्ट्रामध्ये भुजबळ साहेब जे आमचे नेते होते त्यांच्यावरती ज्या पद्धतीने जो प्रकार झालेला आहे तर त्याचा फटका हा आम्हाला तिथं बसलेला आपल्याला बघायला मिळतोय. परंतु येवला असेल, अजून मनमाडचा काही निकाल दिसलेला नाहीये. तर त्या ठिकाणी असेल किंवा आणखीन ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तिथल्या आमच्या स्थानिक जिल्हाध्यक्षांच्या, आमच्या इतर नेत्यांच्या, आता नाशिकमध्ये आताच आव्हाड साहेबांना तिथे जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. त्यावेळेला प्रत्येकाने आपापल्या परीने अतिशय उत्तम असं काम तिथे केलंय. लोकांचे प्रश्न घेऊन सतत पुढे येण्याची, रस्त्यावर येण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. परंतु इतकं सगळं काम असताना सुद्धा साहेबांची अनुपस्थिती आणि साहेब तिथे नसणं हा एक आम्हाला तिथे जो आहे तो फटका बसलेला आहे, तो आता दिसतोय आता आपल्याला. परंतु अजूनही 2-3 ठिकाणी आम्हाला चांगल्या अपेक्षा आहेत. येणाऱ्या काही वेळामध्ये तेही चित्र जे आहे ते स्पष्ट होईलच. ठीक आहे. विजय चोरमारे सरांकडे जाऊया. चोरमारे सर, उत्तर महाराष्ट्रातला मधला खास करून हा जो अपडेट येतोय भुजबळांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीची सध्याची स्थिती तुम्ही कसं बघताय? नांदगाव आणि मनमाड या 2 मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक गोष्ट लक्षात गेल्यापैकी हे दोन्ही मतदारसंघ पंकज भुजबळ यांच्या मतदारसंघातले आहेत. म्हणजे तिथं दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता जाणं हा राष्ट्रवादीसाठी आणि पंकज भुजबळ यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मोठा धक्का आहे असं म्हणावं लागेल. दुसरं शिन्नरचं, मला वाटतं शिन्नरमध्ये शिवसेनेची येते का? तिथं शिवसेना आणि भाजप अशी लढत आहे. म्हणजे तिथले शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि जे मूळचे राणे समर्थक असलेले, मूळचे शिवसेनेचे राणे समर्थक काँग्रेस असले माणिकराव कोकाट हे आता भाजपमध्ये आहेत. ही तिथली शिन्नरची लढत ही या दोघांच्यात होती. म्हणजे तिथं पुन्हा कोकाटेंना धक्का बसलेला आहे आणि तिथं वाजेंची सत्ता आलेली आहे. तर भुजबळांच्या दृष्टीनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भुजबळ या दोन्हीच्या दृष्टीनं नाशिकच्या ज्या निवडणुका आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे. फक्त आता येवल्यातच बघावं लागेल, जो येवल्या प्रॉपर भुजबळांचा स्वतःचा मतदारसंघ आहे, तिथं कशा पद्धतीनं लोकांनी भुजबळांच्या बाजूनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूनं मतदान केलं आहे हे एवढीच आता बघावं लागेल. पण आता नांदगाव मनमाड हा फार मोठा धक्का राष्ट्रवादीला, भुजबळांना आणि पंकज भुजबळांना विशेषतः आहे असं मला वाटतं. ठीक आहे. आणखी एक अपडेट घेऊन मग आपण पुढे जाऊया. आष्टा पालिकेतली स्थिती समोर येते. शहर विकास आघाडीने तिकडे सत्ता स्थापन केलेली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मला वाटतं अश्विन, एक फक्त आपण आष्टा आणि पाटण संदर्भात एक थोडक्यात अपडेट. पाटणला विक्रमसिंह पाटणकरांचं आणि शंभूराज देसाई यांच्यात सत्ता लढत असते. तर तिथं पाटणकरांनी बाजी मारले आणि आष्ट्यातला निकाल अपेक्षित आहे. तिथं विलासराव शिंदे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते जिल्हाध्यक्ष आहेत, पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि वर्षानुवर्षे आष्ट्यात त्यांचीच सत्ता आहे, ती त्यांनी टिकवलेली आहे तिथं. ठीक आहे. आपण यदू जोशी सरांकडे जाऊया. यदू जोशी सर, आतापर्यंत आलेले निकाल तुम्हाला सर्वात कुठला धक्कादायक वाटला आणि मुख्य म्हणजे आताचं जे चित्र समोर येत आहे, राष्ट्रवादी 2ऱ्या नंबरवर होती, सध्या राष्ट्रवादी 1ल्या नंबरवर दिसते. 7 जागा राष्ट्रवादी, काँग्रेस 4, शिवसेना 4, भाजप 3, स्थानिक आघाडी 3 अशी स्थिती आहे. तुम्ही काय सांगाल? परळीमधला निकाल जरा धक्कादायक वाटतोय आणि आता माझी जी माहिती आहे त्याच्यामध्ये असं वाटलं होतं की दोघांचे समाधान
तिथले मतदार करतील, नगराध्यक्ष पदासाठी भाजपला कौल देतात का आणि नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादी जास्त राहते का. परंतु आता जी माहिती आहे त्याच्यामध्ये जवळपास राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत त्या 1700 मतांनी पुढे आहेत नगराध्यक्ष पदासाठी. त्यामुळे दोन्हीकडे भाजप जर चित झाला तर भाजपासाठी आणि विशेषतः बीड जिल्ह्यातल्या भाजपच्या एकंदरीत वर्चस्वाला हा मोठा धक्का असेल. त्यामुळे त्यांच्याकरता हा मोठा चिंतेचा विषय आहे. कराडमध्ये भाजप जिंकल्याची माहिती आहे, त्याच्यामुळे पृथ्वीराज बाबांना फार मोठा धक्का आहे. सचिन सावंत त्यावर बोलतील अशी माझी अपेक्षा आहे. तर हे जे काही निकाल येतात आहे हे प्रस्थापितांना धक्के देणारे येत आहेत. जसं तिकडे छगन भुजबळांना धक्का बसलेला आहे, पंकज भुजबळांना धक्का बसलेला आहे, तिकडे राधाकृष्ण विखे पाटलांना धक्का बसलेला आहे, कोकणामध्ये केसरकरांना धक्का बसला. म्हणजे प्रस्थापितांचं काय खरं दिसत नाही आहे या निकालामध्ये. आणि त्याचं मूळ कारण जे मी मगाशी म्हणालो की आपल्या कानाखाली असलेल्या माणसाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार करायचा आणि त्याची लढत लोकप्रिय उमेदवाराशी असायची, यातून झालेलं नुकसान मुख्यत्वे हे दिसतंय आम्हाला. बर, ठीक आहे. आपण जसं तुम्ही सांगताय कराडमधली अपडेट घेऊन सचिन सावंतांकडे जाणार आहोत. मात्र राष्ट्रवादी भाजप रासप आघाडीला इकडे आपल्याला बघायला मिळते. साताऱ्यामधली स्थिती, म्हसवड नगरपालिकेत स्थानिक आघाडीने झेंडा फडकावलेला आहे. साताऱ्यातली ही एक मोठी अपडेट. आणि तिकडे सोलापूरला कुर्डुवाडी पालिकेत स्वाभिमानी आघाडीने सत्तेच्या चाव्या मिळवल्यात. 17 पैकी स्वाभिमानी आघाडीला 9 तर सेनेला 7 जागा मिळालेल्या आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर मुलाणी हे देखील जिंकल्याचं आपल्याला समोर येतं. आपण सचिन सावंत यांच्याकडे जाऊया. यदू जोशी सरांनी सचिन सावंत जो आता अपडेट दिला त्यावर तुमची कमेंट. कराडमध्ये पृथ्वीराज बाबांना धक्का बसल्याचं समजतंय. नाही, आता आपल्याकडनं तर मला माहित नाही, आता यदू भाऊंच्याकडे निकाल आला असेल. विषय जे निकालांचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती काय झाली याबाबत अधिक चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता येईल. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये एकदमच त्या बाबतीमध्ये अशा तऱ्हेचा विचार करणं की तो पृथ्वीराज बाबांना त्या ठिकाणी धक्का वगैरे आहे असं मला वाटत नाही. या संदर्भामध्ये तिथली काय परिस्थिती झालेली आहे हे पाहूया. मागच्या निवडणुकीमध्ये परिस्थिती तीच होती. मागच्या निवडणुकीतही काँग्रेसला यश मिळालंच नव्हते. तिथे राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी जी होती तिथेच त्यांचाच कराडमध्ये विजय मिळाला होता. पृथ्वीराज बाबांना धक्का नाही असं समजायचं, असं म्हणायचं का आपल्याला? नाही, या संदर्भामध्ये म्हणून बोललं की त्या ठिकाणी स्थानिक काय परिस्थिती आहे, कारण अगोदरही याची सत्ता नव्हती आमची काँग्रेसची, हे सत्य आहे. नाही, 2 गोष्टी इथं लक्षात घेतल्या पाहिजेत. राज्याचे माझे मुख्यमंत्री आहेत आणि ते स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर तिथं लढलेले नाहीत. तिथं पृथ्वीराज चव्हाणांनी आघाडी करून आघाडी केलेली आहे. म्हणजे तिथं स्वतःच्या शहरात सुद्धा ते पक्षाचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवू शकले नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. एक आहे ना की स्थानिक राजकारणावर कायम तिथे पृथ्वीराज चव्हाणांची कधी पकड राहिलेलीच नाहीये. म्हणजे इव्हन मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा विलास काका पाटलांनी फार मोठं आव्हान उभं केलं होतं त्यांच्या पुढे. कराड शहरावर पृथ्वीराज चव्हाण यांचं वर्चस्व होतं. कालच्या मोठ्या परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना कराड शहराने प्रचंड बहुमत. पण दुसरं महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, नाही दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, कराडमध्ये MIMचे उमेदवार होते. MIM फॅक्टर होता. ओवेसींची सभा झालेली होती तिथं. म्हणजे अजून निकालाची वाट बघूया अधिकृत. मला वाटतं त्याच्या आधी जरा घाई ठरेल. नक्की. अभय देशपांडे सर, जो प्रश्न मी मगाशी यदू जोशींना विचारला, आतापर्यंतचे जे निकाल आलेले आहेत, कुठला निकाल तुमच्या दृष्टीने सर्वात धक्कादायक होता? नाही, मला वाटतं की आतापर्यंत काही मोठी उलथापालथ झालेली नाहीये. परळी नगरपालिकेचं मी म्हणाल तर परळी नगरपालिकेचा मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे अनेकदा वेगळा कौल दिलेला आहे. प्रश्न असा आहे की नगराध्यक्ष आणि नगर परिषदाचे निकाल आता जे 2-3 निकाल आलेले आहेत, नगराध्यक्ष ते सुसंगत वाटतात. जर असं असेल तर मला वाटतं की आपण या निवडणुकीचा एक साधारणतः राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणाच्या संबंध जोडणं मला वाटतं अधिक सोपं होईल. दुसरी गोष्ट महत्वाची आहे की कोकणामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचं विशेषतः सिंधुदुर्ग आणि आता भास्कर जाधव यांच्या नाराजीनंतर रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं स्थान जे मध्यंतरीच्या काळात जे पकड घेतली होती ती पकड ढिली होते की काय असे इंडिकेशन देणारे हे निकाल आहेत. आणि हे महत्वाचं आहे. मला वाटतं मराठवाड्यामध्ये बहुतांश निवडणुका ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे बऱ्यापैकी आता आघाडी घेतलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर तिथे शिवसेना बऱ्यापैकी दिसते. काँग्रेसचे जे काही ठराविक पॉकेट सोडले की नांदेड असतील किंवा लातूर असेल असे काही ठराविक पॉकेट सोडले तर काँग्रेस अजून फारसा कुठे दिसत नाहीये.
दुसरे खांदे म्हणजे ज्याचा नाशिकचा उल्लेख करू आपण, नाशिकमध्ये मधल्या काळात मनसेची जी शक्ती वाढली होती त्याचा परिणाम शिवसेनेवर झाला होता. मनसे अलीकडच्या काळात मनसेची तिकडे शक्ती कमी झालेली आहे. परवाच नाशिक महापालिकेचे काही नगरसेवकही मनसेचे शिवसेनेत गेल्याचं आपण पाहिलं. तर शिवसेना कुठेतरी पुन्हा तिथे मनसेकडे जो गेलेला मतदार होता किंवा त्यांचं केडर होतं ते परत शिवसेनेकडे येतंय का आणि शिवसेना परत तिथेच मजबूत होते असं एक साधारणतः एक मला वाटतं एक चित्र याच्यावरनं दिसतंय. विदर्भात तर स्वाभाविकच शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांना फार असा मोठा स्कोप नाही. अमरावती रिजनमध्ये शिवसेनेचं स्थान आहे, शिवसेनेचे खासदार आहेत तिथे, तर त्याचा तिथे त्यांना किती फायदा होतो स्थानिक पातळीवर. परवाच त्यांनी विधान परिषदेची निवडणूक कशी म्हणजे एकतर्फी जिंकली, त्यावेळेस अनेक सर्वपक्षीय लोकांनी त्यांना मदत केली होती. तशीच समीकरणं खालच्या पातळीवरही जिल्हा नगर परिषदांच्या पातळीवरही मांडली गेली असतील भाजपा विरुद्ध अन्य, तर त्याचाही मला वाटतं की या निवडणुकीमध्ये काही परिणाम दिसतील. अर्थात अजून तिकडचे फारसे ट्रेंड आलेले नाही आहेत. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा चित्राताईंकडे जाऊया. चित्राताई, जो मुद्दा आता मांडला अभय देशपांडे सरांनी, भास्कर जाधव यांची नाराजी खूप मोठ्या प्रमाणात समोर आलेली होती. खास करून डावललं जात आहे या ठिकाणी आपल्या समर्थकांना किंवा त्यांना, अशी कुठेतरी सूर गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेला होता. त्याचा कुठेतरी फटका बसू शकतो इकडे असं दिसतंय. भास्कर जाधव आमचे तिथले नेते आहेत. मध्ये काही मनमुटाव झाला होता, परंतु मला वाटत नाही की पक्षाच्या निवडणुकीच्या काळामध्ये अशा पद्धतीची भावना घेऊन कोण तिथं काम करेल. त्यांनीही तितक्याच जोरामध्ये पक्षाचं काम तिथं केलेलं आहे. त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही की त्यांच्या नाराजीचा फटका बसला. नाराज ते नक्की आहेत, परंतु पक्षाच्या ज्या वेळेला इलेक्शनची वेळ येते किंवा ज्या वेळेला पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळेला मात्र आमचे सगळे नेते जे आहेत ते एकत्रितपणे लढतात. आतापर्यंत आम्ही बघितले, तर इथे मला तसं वाटत नाहीये. कुठं कमी पडलो असू तर येणाऱ्या थोड्या वेळेमध्ये आपल्याला लक्षात येईलच. परंतु ते नाराज आहेत म्हणून त्यांनी काम केलं नाही, ते नाराज आहेत म्हणून अशा पद्धतीने झाले, मला वाटतं असं कुठल्या नेत्यांच्या बाबतीत म्हणजे आमच्या तरी नेत्यांच्या बाबतीत असं नाहीये असं मला वाटतं. ठीक आहे, काम केलं नाही, फक्त त्यांनी आपले समर्थक शिवसेनेकडे पाठवून दिले. म्हणजे आपले सगळे समर्थक शिवसेनेकडे माहिती आहे, तशी माहिती माझ्याकडे किंवा आमच्या पक्षामध्ये त्या प्रकारची माहिती नाही. विश्लेषकांकडे ती माहिती असेल, परंतु मला माहिती आहे की आमचे नेते आहेत भास्करराव जाधव आणि अशा पद्धतीत पक्ष अडचणीत येईल अशा पद्धतीचं कुठलंच काम आमचा कुठलाच नेता करणार नाही. ठीक आहे. हां सर, तुम्ही पूर्ण करा, तुम्ही काय बोलत होतात ते. नाही, भास्कर जाधव यांनी तिथं रमेश कदमांच्याकडे सूत्र दिल्यानंतर त्यांनी आपले सगळे समर्थक शिवसेनेकडे पाठवून दिले. ठीक आहे, ते स्वतंत्र निवडणुकीपासून पूर्ण अलिप्त राहिले. ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे. आणि थोडंसं थांबवतो चोरमाय सर, थोडंसं थांबवतो. एक अपडेट येते उस्मानाबादमधनं. ट्रेनिंग सेंटरवर अजून एक ट्रेनिंग न झाल्यामुळे त्या ठिकाणी मतमोजणीलाही सुरुवात झालेली नाही, कारण ट्रेनिंगच न झालेल्या कर्मचाऱ्यांना मतमोजणी कशी करायची हेच कळत नाहीये. उस्मानाबादमधली ही स्थिती समोर येते. अजूनही काउंटिंगला सुरुवात झाली नाहीये, कारण ट्रेनिंगच झालं नव्हतं कर्मचाऱ्यांचं आणि त्याच्यामुळे कुठेतरी मतमोजणीला सुरुवात झालेली नाही, अशा प्रकारची माहिती समोर येते. तर तिकडे नाशिकमध्ये सिन्नरला आपण बघितलं की शिवसेनेचा भगवा आपल्याला बघायला मिळाला. आपण पुन्हा एकदा जाऊया चोरमारे सरांकडे. चोरमारे सर, पूर्ण करा. नाही, मी मग भास्कर जाधवांच्या संदर्भातला मुद्दा होता की भास्कर जाधव वेळोवेळी मागच्या वेळी त्यांनी याच म्हणजे वेळोवेळी ते पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात आणि पक्ष त्यांना मोठ्या प्रमाणात सवलती देत असतो. आणि त्यामुळे मला वाटतं एकूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात बोललं तर म्हणजे नेत्यांची मुजोरी वेळोवेळी एवढी वाढते आणि त्यांना वेळोवेळी माफ करून सोडून दिलं जातं. त्यामुळे एक शिस्त नावाचे भाग असतो, तो फारसा दिसत नाही त्या पक्षात मला. ठीक आहे, यदू जोशी सरांकडे पुन्हा एकदा जाऊया. यदू जोशी सर, मगाशी पण आपण बघितलेलं होतं, तुम्ही देखील काही धक्कादायक निकालांचा परळीचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता. आणि आता सध्याची जी सिच्युएशन समोर येते त्याच्यामध्ये भाजप 3, शिवसेना 4, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 7, स्थानिक आघाडी 3 अशी आताची स्थिती आहे. कुठेतरी काटेकी टक्कर बघायला मिळते आपल्याला भाजप राष्ट्रवादी यांच्यामध्येच. निश्चितपणे काटेकी टक्कर आहे आणि गेल्या वेळी अजिबात स्पर्धेत नसलेले म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतरावर दूर असलेले भाजप आणि शिवसेना हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबरीने राज्यात जागा मिळवतील नगरसेवक पदाच्या, असं आता तरी दिसत आहे. आणि एक भाजपला आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांना एक दिलासा मिळेल इथपर्यंत आकडा त्यांचा येईल. आणि तसंही भाजपचे जे नेते आहेत म्हणजे भंडारीजी मला अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की संख्याबळ वाढलं नाही तर मतदाराचा टक्का वाढला किंवा मतदाराचा टक्का वाढला नाही तर मग संख्याबळ कसं वाढलं याच्याबाबत ते विश्लेषण करण्यामध्ये त्यांना कोणी स्पर्धा करू शकत नाही. परंतु भाजपला मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये अच्छे दिन येताना दिसत आहेत.
मागच्या निवडणुकीमध्ये फक्त माझी 80हून अधिक नगर परिषदामध्ये भाजपाचं प्रतिनिधित्वच नव्हतंच. त्याच्यामुळे मला वाटतं की तेवढं जरी त्यांना प्रतिनिधित्व मिळालं तर त्या दृष्टीने सुद्धा तोच फायदा होईल. कारण जवळपास 125 अशा नगर परिषदा असतील की ज्या नगर परिषदामध्ये भाजपाचे 5 पेक्षा कमी नगरसेवक होते. तर त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट झाली काय त्यांना मिळालं तर ते निश्चितपणे त्यांना मला वाटतं की थोडा लाभ झाला असंच म्हणता येईल. नाही, आणि याच्यामध्ये बऱ्याच नगरपालिकांमध्ये असं चित्र येतं की नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि नगरसेवकांची मेजॉरिटी दुसऱ्या पक्षाची. तर हे चित्र मागच्या वेळी जेव्हा आपण ही पद्धत स्वीकारली होती तेव्हाही निर्माण झालं होतं. पण त्यावर आपण काही तोडगा किंवा आपण काही उपाय काढले नाहीत. ठीक, याही वेळी जर ते काढले गेले नाही तर आपण स्थैर्यासाठी निवडणूक घेतो पण त्या निवडणुकीतून पुन्हा राजकीय अस्थैर्य निर्माण झालं असं त्याचा अर्थ होईल. तर त्या दृष्टीनं देखील राज्य शासनानं एक काही विशिष्ट नियम किंवा तरतुदी केल्या तर ती स्थिरता येऊ शकेल. नाही, या संदर्भामध्ये मी एक असं बोलेन, म्हणजे मी यदू जोशींशी त्याच्या संदर्भामध्ये त्यांचे सहमत आहे. कारण ही अगोदरही झाली होती ज्या वेळेला घटना झाल्या आणि त्यानंतर आपण म्हणजे असाच तऱ्हेचा पॅटर्न राबवला गेला होता निवडणुकांचा, पण तो बदलला गेला. याचं कारण देखील मुख्यतः ते होतं. आता कराडच्या संदर्भामध्ये बोलता बोलता म्हणजे मला निकाल आता सांगितला गेला की जवळपास 28 पैकी 15 जागांवरती काँग्रेसची आघाडी आघाडीवर आहे. त्यामुळे खालच्या परिस्थितीवर निश्चितपणे आम्ही पुढे राहत आहोत. परंतु नगराध्यक्षाच्या पुढे थोडाफार मागे मला वाटतं अधिकृत निकाल आल्यानंतर कळेल. परंतु ज्या तऱ्हेनं सांगितलं जातं की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी आणि यांच्याशी टक्कर वगैरे होते, मला असं आता मला वाटत नाही की ह्याच्यातनं हे जे निकाल आले त्याच्यातनं चित्र स्पष्ट होतंय. आणि जर हे निकाल हे जे चित्र दाखवत असेल तर निश्चितपणे भाजप फारच मागे गेलेला आहे असं दिसतंय. त्यामुळे या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आता हे जे आलेला जो पॅटर्न आहे हा नेहमीचा पॅटर्न दिसतोय, जो त्याच्यामध्ये काही फार मोठे बदल अजूनपर्यंत दिसत नाहीयेत. मला असं वाटतं की पुढचे अजून निकालांचे जसे काही येत जातील त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण या अंतिम स्वरूपामध्ये याच्याबद्दलचं विश्लेषण करू शकतो. दाखवताय आपण श्रीवर्धन मध्ये शिवसेनेचे जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि 17 पैकी 14 राष्ट्रवादीचे निवडून आले. तर अशा परिस्थितीमध्ये मागच्या वेळेस जसा उल्लेख केला आता त्यावेळेस एक सूचना पुढे अशी आली होती की नगराध्यक्षांना काही जादा अधिकार द्यावेत. जर नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा असेल आणि नगरपालिका नगर परिषद जर वेगळे ठराव करणार असतील किंवा त्यांना अभिप्रेत असणाऱ्या ज्या सुधारणा आहेत किंवा जी कामं आहेत ते बहुमताने हाणून पाडणार असतील तर त्या नगरपालिकांचा कारभार ठप्प होतो. बहुसदस्यीय प्रभागाच्या बाबतीत ह्याच अडचणी होत्या की त्या भागाचा नगरसेवक कोण हा प्रश्न निर्माण व्हायचा आणि प्रत्येक जण एकमेकाकडे बोट दाखवायचा. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग करावेत अशी सूचना आली होती. पण मला वाटतं की याचा निश्चितपणे विचार होणं आवश्यक आहे. आता समोरच निकाल आहे आपल्या की असं जर झालं तर तिथल्या नगरपालिकेचा पुढचा 5 वर्षाचा कारभार कसा राहणार. आणि तुम्ही जसं आता यदू जोशी सरांनी देखील मुद्दा छेडलेला होता की कुठेतरी मग अस्थिरता निर्माण होईल का, या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचंच आहे. तुर्तास आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता फक्त टॅली सांगतो. भाजप 3, 4, शिवसेना 6, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 8. सध्या पहिल्या नंबरवर आहे राष्ट्रवादी. स्थानिक आघाडी 4 ठिकाणी आघाडीवर आहे. आणि आताची सिच्युएशन आहे, हा जो कौल आहे तो येणाऱ्या तासामध्ये स्पष्ट होईल. नगरपालिकेच्या नाक्यावर कोण बाजी मारते आपल्याला कळणार आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पात्रा एबीपी माझा.